बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण 2 कच्चे बटाटे आणि 1 वाटी रव्यापासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय. जी रेसिपी बनताच कुणाला कळणार पण नाही, इतकी टेस्टी भन्नाट अशी बनेल. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. तर त्यासाठी इथं तर बघा मी 1 वाटी इतका रवा घेतला आणि 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मोठे असतील तर एकच घ्या. आता हे बटाटे बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यावरची साल काढून घेतली. त्यानंतर आता आपण हे बटाटे खिसणीने खिसून घेणार आहोत. तर त्यासाठी एका बाउलमध्ये बघा मी 1 ग्लास पाणी घातलं आणि अशा पद्धतीची जी मोठी खिसणी असते तर त्यानं मी जे बटाटे घेतले ते खिसून घेते. अगदी बारीक खिसणीनं अजिबात खिसू नका. आता बटाटे 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्यातलं पाणी नितळून घेतलं आणि अगदी पाणी पिळून मी ताटामध्ये हे बटाटे काढून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये बघा मी 1 मोठा चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून वापरल्या होत्या. त्यानंतर 1 मोठा चमचा मी पांढरे तीळ वापरले. तिळांना अगदी छान खमंगपणा येतो. आता हे सगळं परतल्यानंतर ज्या वाटीनं रवा घेतला तर त्याच वाटीनं बघा मी 2 वाटी पाणी घातलं. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण जे बटाटे पाणी नितळून ठेवले होते तर ते सगळे बटाटे आपण ह्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे. गॅस आता अगदी मध्यम करायचा. आता बटाट्यांना बघा 3 ते 4 मिनिटांनंतर ना चांगली उकळी येते. हे जे बटाटे खिसून घेतले असतात ना ते साधारणपणे 70% शिजतात. आता ह्यामध्ये आपण जो रवा घेतला होता तर तो 1 वाटी रवा आपण एका हातानं अशा पद्धतीनं घालत दुसऱ्या हातातून चांगला मिक्स करायचा, जेणेकरून रव्याच्या कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत. रव्याच्या जर गाठी झाल्या तर आपल्याला रेसिपी करताना पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तो अजिबात गाठी न होता हा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता गॅस अगदी मध्यम आहे. आता तुम्ही बघू शकताय थोडंसं मिश्रण घट्टसर होतंय. आता गॅस बंद केला मी आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं हे असंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून ह्याला चांगली वाफ येईल. तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी भरपूर सारी कोथिंबीर घातली. 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरल्या. थोडासा पुदिना, हा सुकलेला पुदिना वापरलाय मी. त्यानंतर 2 मोठे चमचे मी फुटाणे डाळ वापरले. अर्धा इंच आल्याचे काप, थोडंसं पाणी, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून आता ही चटणी बारीक वाटून घ्यायची. पुदिना जो वापरला तो सुकलेला वापरला. मी घरी एकदा आणला होता, त्यातला तो शिल्लक राहिला होता तर तोच वापरला. चटणी तयार आहे. तोपर्यंत 10 मिनिटं पण झाले होते. आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात. तर ह्यामध्ये बघा आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला मी चमच्यानं मिक्स केलं, त्यातली थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर आता हे हातानं आपण मिक्स करून घ्यायचं. जर हे जास्त भाजत असेल तुम्ही थोडा वेळ थांबून देखील कोमट असताना हे सगळं चांगलं असं मळून घ्यायचं. हे मळल्यामुळं काय होतं, ह्याला चांगलं बाइंडिंग येतं आणि ह्याचा एकसारखा चांगलासा गोळा तयार होतो. आपण जे बटाटे घातले होते ते पण अगदी छान शिजलेले आहेत. थोडंसं चिकट वाटते म्हणून मी वरून अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा हे 2 ते 3 मिनिटं बघा चांगलं असं मळून घेतलं. आता संक्रांत झाले त्यामुळे हळदी कुंकूच्या बऱ्याच कार्यक्रम असतात. त्यावेळी हळदी कुंकूच्या पार्टीमध्ये काय स्नॅक द्यायचा हे कळत नाही. त्यावेळी पण तुम्ही नक्की हा स्नॅक देऊ शकता. गोळा अगदी परफेक्ट छान असा मऊसूत मळून तयार आहे. हाताला पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. आता हा गोळा अशा पद्धतीनं गोल करून घेतल्यानंतर थोडासा प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर बरोबर बोटाच्या साहाय्यानं मधोमध होल करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण मेदूवडे वगैरे बनतो ना अगदी त्याच पद्धतीने मी बनवते. हा आकार छान असल्यामुळे ना खाताना कुणाला कळणार पण नाही की हे आपण रवा आणि बटाट्यापासून बनवलेत. आतला जो बटाटा आहे आणि रव्यामुळे क्रिस्पीनेस पण येतो आणि त्यामुळे टेस्ट तर अगदी भन्नाट लागते. तुम्ही हवं तर चपट्या आकारामध्ये पण बनवू शकता, पण मी थोडे अट्रॅक्टिव्ह वाटावेत म्हणून मी मेदू आकाराचा आकार दिले. सगळे वडे बघा मी अगदी अशा पद्धतीनं करून घेतले. तुम्ही थोडे मोठे किंवा आणखी थोडेसे छोटे पण बनवू शकता. वडे अगदी दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसत आहेत. खूप छान वडे तयार झालेत. तर आता आपण हे तळायला देखील घेऊयात. तर त्यासाठी एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं तापवून घ्यायचं. गॅस मोठा ठेवायचा. आता तेल बघा चांगलं गरम झाले. गॅस मोठा ठेवूनच मी ह्यामध्ये हे तयार करून घेतलेले वडे घालते. जर वडे घालताना तुम्ही गॅस बारीक किंवा मध्यम ठेवला असेल तर हे वडे सुटण्याची शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला 2 ते 3 मिनिटासाठी गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मग वरून छान असं एक लेअर बनली की मग गॅस मीडियम ठेवायचा. यामुळे काय होतं, वड्यांचा आकार आहे असं राहतो, क्रिस्पीपणाही येतो, त्यामुळे वडे तेलामध्ये सुटतही नाहीत. 2 मिनिटानंतर बघा गॅस मध्यम करून हे वडे आपण पलटवून घेऊयात. हलका सोनेरी रंग आलेला आहे. अगदी क्रिस्पी लागतात. जर तुम्हाला हळदी कुंकूच्या वेळी अगदी गडबड होते असं वाटत असेल, तुम्ही हे फक्त वडे बनवून ठेवायचे ज्या पद्धतीने आपण मगाशी बनवले आणि ते एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून
आयत्या वेळी देखील हे वडे अशा पद्धतीनं फ्राय करू शकता। अगदी झटकीपट पण टेस्टी रेसिपी आहे। सगळेजण तुम्ही हा कसा केला हे नक्की विचारतील याची मला 100% गॅरंटी आहे। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनचं बटन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ आले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यावरती बघायला देखील मिळतील। आता बघा हलका सोनेरी रंग आलाय, आपण आता 2 मिनिटं गॅस मोठा ठेवून छान असा सोनेरी रंग आला की हे वडे आपण तेल निथळून काढून घेणार आहोत। कमी तेलही पितात, कमी वेळातही बनते आणि टेस्टीही आहे आणि भन्नाटही आहे। याआधी तुम्ही कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करा। बाकी सगळे वडे देखील मी अगदी अशाच पद्धतीने हे तेलामध्ये सोडून घेते। जर तुम्हाला हे वडे करताना काही शंका आली तर तुम्ही मला नक्की कमेंटमधून विचारायला विसरू नका। मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमचे देखील हे वडे अगदी परफेक्ट बनतील। सगळे वडे बघा तेल निथळून काढून घेतलेत। गरमागरम आपण जी पुदिन्याची चटणी केली होती त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा मग खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो केचप जे तुम्हाला आवडतं अगदी तुम्ही त्यासोबत ही रेसिपी शेअर करू शकता। मला खात्री आहे ही रेसिपी घरातल्या मोठ्यांना किंवा हळदी कुंकवाच्या पार्टीमध्ये आलेल्या सगळ्या मैत्रिणींना नक्की आवडेल। आणि तुम्ही जर ही रेसिपी करून बघितली तर ती कशी झाली हे देखील कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओला एक छान लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पाहिले जातात। आता ह्यातला एक मी वडा तुम्हाला तोडून देखील दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की वडे अगदी किती छान क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट बनलेले आहेत। अगदी परफेक्ट असे हे मेदू वड्यासारखे झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी पण झालेत, त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।